सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः। श्रीराम। शिक्षावल्लीमध्ये माझं व्यक्तिगत जीवन कसं असावं आणि त्या दृष्टीनं मी कसं मला तयार करावं यांचा विचार ऋषींनी केला. आणि जसं माझं व्यक्तिगत जीवन आहे तसंच मला परब्रह्म तत्वाला जाणणारा भावही माझ्यामध्ये आहे. म्हणून त्या ब्रह्मतत्वाकडे जाणारी, त्याला समजून घेणारी धारणा, जाणीव ही माझ्यामध्ये मला निर्माण करता आली पाहिजे. म्हणून स्वाध्याय आणि प्रवचन हे दोन शब्द पहिल्या वल्लीमध्ये त्यांनी 2-3 वेळेला वापरलेले. केवळ व्यावहारिक ज्ञानाचाच स्वाध्याय मी करायचा आहे असं नाही, तर माझ्या आत्मज्ञानाच्या दृष्टीनंही मला माझं स्वचिंतन, मला समजून घेण्याचा प्रयत्न, किंवा रमण महर्षी म्हणतात तसं हू आय ॲम, मी कोण आहे हे जाणण्याचा प्रयत्न आपल्या नित्याच्या जीवनामध्ये कुठेतरी काही वेळ आपण करायला पाहिजे. तो जो भाव आहे तो ह्या ब्रह्मतत्वाशी निगडीत होतो. आणि हे ब्रह्मतत्व निहितम गुहायाम, ते आमच्याच जवळ आहे, तरी आम्ही त्याला बाहेर बघण्याचा, शोधण्याचा प्रयत्न करतो आहोत. म्हणून त्या ब्रह्माचं स्वरूप आणि त्याचं स्थान कुठे आहे आणि त्याचं प्रधान लक्षण काय, तर सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. असं हे ब्रह्म या विश्वामध्ये मी ज्या वेळेला अनुभवतो किंवा बघतो त्यावेळेला माझ्यासमोर पंचमहाभूतं येतात. आणि त्याच पंचमहाभूतांनाच अनुलक्षून पुढे आपल्यामधल्याच पंचकोशांचा विचार, कारण मी जसं बाहेर बघणार आहे तसं मला आतही बघायचं आहे. देहाचा विचार हा केवळ लौकिक जीवनासाठी नाही, तो या विश्वामधल्या ब्रह्मतत्वाला जाणण्यासाठी आहे. म्हणून त्या देहामधल्याही पंचमहाभूतांचा म्हणा, पंचकोशांचा म्हणा, हा विचार आम्हाला इथे करायचा आहे. म्हणून इथून दुसऱ्या मंत्रापासून पुढे त्या पंचकोशाच्या अनुषंगानं त्यांनी भूमिका घेतलेली आहे. तस्माद्वा एतस्मात् आत्मानम् आकाशः सम्भूतः. आकाशाद्वायुः, वायोरग्निः, अग्नेरापः, अद्भ्यः पृथिवी, पृथिव्याम् ओषधयः, ओषधिभ्यो अन्नम्, अन्नात् पुरुषः. तस्माद एतस्मात्, त्या ब्रह्मापासून खरोखर आकाशः संभूता, आकाश उत्पन्न झाले. आकाशात वायू, आकाशानंतर वायू आला, वायूनंतर अग्नी आला, अग्नीनंतर जल आलं, जलानंतर पृथ्वी तत्व आलं. आणि या पृथ्वीवरती पृथिव्या ओषधया, पृथ्वीपासून सर्व औषधी वनस्पती निर्माण झाल्या. त्या औषधी वनस्पतींमधूनच ओषधीभ्यः अन्नम, तिथे अन्न तयार झालं. आणि अन्नात पुरुषः, अन्नामधून पुरुष निर्माण झाला. जीवाच्या निर्मितीची प्रक्रिया ही कशी आहे ते या ठिकाणी त्यांनी आमच्या समोर ठेवलेलं आहे. प्रश्नोपनिषदातही हा विषय थोडासा येऊन जातो, गीते पण आहे, त्यात आलेला आहे. पुरुष अन्नसंभवा. आकाश का बरं निर्माण झालं, तर आम्ही जे काही बोलणार आहोत तो ध्वनी कुठेतरी निर्माण झाला पाहिजे, कुठेतरी तो ॲक्सेप्ट झाला पाहिजे. म्हणून आकाशाचा विचार जो आला तो ध्वनीच्या अनुषंगानं आला आणि ध्वनी शब्दाशी निगडीत आहे.
मी बोलल्यानंतर त्याचा प्रतिध्वनी येतो आहे, त्याची प्रतिक्रिया येते. म्हणून आकाशाचा गुण हा शब्दाशी निगडित झाला. पण ह्या शब्दाला कुठेतरी भावनेचा स्पर्श आहे, विचारांचा स्पर्श आहे. म्हणून आकाशानंतर तिथे वायू आला आणि वायूचा धर्म स्पर्शाशी निगडित झाला. उन्हाळ्यामध्ये गार वारा आम्हाला सुकर होतो, थंडीमध्ये आम्हाला तोच गार वारा सहन होत नाही. म्हणजे जिथे वाऱ्याचा स्पर्श होतो आणि काहीतरी भावना तयार होते, जाणीव तयार होते, म्हणून तिथे स्पर्शाचा भाव आला. इथून पुढे केवळ ध्वनी नाही आहे, केवळ स्पर्श नाही आहे, तर काहीतरी रूपाचा विचार आहे. माझ्यासमोर काहीतरी मला दिसतं आहे, त्या दिसण्यामध्ये रंगांचा विचार आला, तेजाचा विचार आला. म्हणून वायुतत्वातून अग्नी निर्माण झाला पुढे. म्हणून अग्नीमध्ये ध्वनी, स्पर्श आणि रूप हे तीनही धर्म त्या ठिकाणी आहेत. तिथून पुढे जल आलं. वरच्या 3 गुणांना घेऊन त्यानं जलानं स्वतःचा रसाचा जो धर्म आहे तो तिथे तयार केला. म्हणून नंतर जल आलं आणि जलामधूनच 4 धर्म घेत पुढे पृथ्वी आली आणि पृथ्वीने शेवटचा गंध घेतला. म्हणून मातीला वास आहे. तिथे फूल पडलं, मोगऱ्याचं म्हणा, चाफ्याचं म्हणा, तरीसुद्धा त्या मातीला लगेच एक गंध तयार होतो. किंवा पावसाळ्यामध्ये पहिला पाऊस पडल्यानंतर एक वेगळा गंध वातावरणामध्ये येतो. म्हणून शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे जे आमचे पंचविषय आहेत, हेच पंचविषय या पंचमहाभूतांशी निगडीत झाले. आणि हीच पंचमहाभूतांमधून पृथ्वीवरती वनस्पती निर्माण झाल्या. जे जे म्हणून काही अन्नग्रहणासाठी योग्य आहे, हे सगळं ह्या पृथ्वीवरती निर्माण झालेलं आहे. मातीच्या आधारानं त्या सगळ्याची निर्मिती झाली आणि त्या निर्मितीतही वनस्पतीला एक चैतन्य आहे, एक धर्म आहे. म्हणून त्या वनस्पतींमधूनच अन्नाचा विचार माणसानं केला. जे मला खाण्याच्या योग्य आहे ते मी स्वीकारीन, जे योग्य नाही ते मी बाजूला करीन. त्या अन्नग्रहणानं आमच्यामध्ये वीर्य तयार झालं. त्याच वीर्यातला एक अंश मातेच्या गर्भात जातो आणि जीवाची निर्मिती होते. म्हणून अन्नात पुरुषः, अन्नापासून जीवाची निर्मिती. इथे पुरुष म्हणजे केवळ पुरुष हा भाव नाही आहे, जीवाच्या निर्मितीचा भाव हा या अन्नाशी निगडित आहे. म्हणून आमची समग्र इंद्रिय जी आहेत, आकाशतत्वाला अनुलक्षून कान आहेत, वायुतत्वाला अनुलक्षून त्वचा आहे, अग्नितत्वाला अनुलक्षून नेत्रांचा विचार आहे, जलाच्या अनुषंगानं जिभेचा विचार आहे आणि पृथ्वी तत्वाच्या अनुषंगानं घ्राणेंद्रियांचा. ही सगळी कार्य एकमेकांशी कोरिलेटेड आहेत. हे कार्य करतात. तिथे विषयही येतात, पंचविषय. पंचविषयांचा संबंध पंचमहाभूतांशी येतो. म्हणून आम्ही इथे कुठेतरी एकमेकांशी निगडीत होत जातो. आणि म्हणून इथे पुरुषामध्ये जीवही आहे आणि प्राणीजीवन पण आहे. केवळ माणूस हा विचार इथे नाही. पशु पक्षी जे जे काही माणसा व्यतिरिक्तही जीव या सृष्टीमध्ये जन्माला येतात, ते सगळे ह्या पुरुषः या शब्दामध्ये आहेत. नासदीय सूक्तानं सुद्धा असं म्हटलेलं आहे की सुरुवातीला या विश्वामध्ये काहीही नव्हतं. आकाशापासूनच एक एक तत्व या विश्वाच्या निर्मितीला कारण झालं. आणि नासदीय सूक्त असं म्हणतं की ह्या विश्वामध्ये जशी पोकळी आहे तशीच ह्या देहातही पोकळी आहे. म्हणून आम्ही आकाशतत्व हे माझ्यातही आहे आणि बाहेरही आहे, या भावनेनं आम्ही ज्या वेळेला बघतो त्यावेळेला ते पुढे असं म्हणत आहेत की आतल्या पोकळीचा विचार हा माझ्या आत्म्याशी निगडीत होतो.
आणि बाहेरच्या पोकळीचा विचार हा परब्रह्माशी निगडीत होतो. मग आत्म्याला परब्रह्मापर्यंत जायचं असेल तर नासदीय सूक्त असं म्हणतं, त्याला माध्यम जे आहे, आधार जो आहे तो ह्या देहाचा आहे. शरीर माध्यम खलु आद्य धर्मसाधन. म्हणून शरीराच्या निर्मितीचा विचार हा त्याच्यामधून आला असा त्यांचा भाव आहे. आणि त्यालाच अनुलक्षून पुढच्या मंत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, सवा एष पुरुषो अन्नरसमयः तस्येदमेव शिराः अयं दक्षिणः पक्षः अयम् उत्तरपक्षः अयम् आत्मा इदं पृच्छं प्रतिष्ठा तदप्येष श्लोको भवति. सहा एषः वै अन्नरसमयः पुरुषः. तेच खरोखर अन्नरसमय मानवी शरीर पुरुषाचं आहे. मग आता ह्या पुरुषाचं शरीर आम्ही हा देह म्हणून विचारात घेतल्यानंतर त्या देहाच्या काही घटकांचा विचार, पंचमहाभूतांचा विचार करताना त्यांनी पुढे घेतलेला आहे. प्रत्येक ठिकाणी हे 4 भाग आपल्या समोर येत राहतात. इदम एव शिराः. मस्तक हा त्याचा वरचा भाग आहे. अयम ही दक्षिणाः पक्षः. उजवी बाजू त्याला आहे. अयम उत्तर पक्षः. डावी बाजू त्याला आहे. अयम आत्मा हा त्याचा मध्यभाग किंवा धडाच्या स्वरूपामधला आहे. इदम पृच्छम प्रतिष्ठा. आणि त्याला आधारभूत असलेली त्याची मागची बाजू आहे. तद अपि एषः श्लोकः भवति. असा विचार हा श्लोक आणि या पुढचा श्लोक आपल्याला देतो आहे. अन्नाच्याच अनुषंगानं देहाच्या निर्मितीचा भाग आहे. म्हणून भौतिक देहाचं वर्णन त्यांनी या ठिकाणी आमच्या समोर केलं की आमची उजवी बाजू, डावी बाजू, आम्हाला असलेला आधार आणि आमचा असलेला मस्तकाचा भाग. इथे उजवी बाजू, डावी बाजू या अनुषंगानं इदम पुरुषम प्रतिष्ठा. पशूंच्या बाबतीमध्ये शेपटीचा विचार आहे, मागची बाजू. माणसाच्याही बाबतीमध्ये आम्ही म्हणतो आहोत उत्क्रांती तत्वाचा विचार करत असताना की सुरुवातीला माणसाला शेपूट होती आणि ती वापरात राहिली नाही म्हणून ती गळून पडली. हा भाव या ठिकाणी आहे. म्हणून पशूंच्या बाबतीमध्येही पुच्छाचा विचार होतो, वानरांच्या अनुषंगानेही विचार होतो. पण आजही अशा रीतीचा भाव हा व्यक्तीच्या जीवनामध्ये किंवा एखाद्या अधिकारी व्यक्तीच्या बाबतीमध्ये आजही अनुभवाला येतो. वऱ्हाडकडे साखरखेरडा म्हणून गाव आहे. तिथे गोंदवलेकर महाराजांच्या परंपरेमधले प्रल्हाद महाराज म्हणून एक सत्पुरुष होऊन गेले. तो उपासनेचाही भाग असेल किंवा इथे हे वचन वाचत असताना मला तो स्मरण झालं म्हणून भाग आहे की त्यांना हनुमंतासारखी मागच्या बाजूला शेपटीचा काही भाग होता, ज्याला आपण माकडहाड म्हणतो. त्या ठिकाणचा संपूर्ण पोर्शन तिथे तसा होता. त्यांच्या शेवटच्या काळामध्ये त्यांच्या जवळ सेवा करणारे, त्यांची पूर्ण देखभाल करणारे शिष्य आजही आहेत. ते म्हणाले की ज्या वेळेला आम्हाला हे दिसलं आणि जाणवलं की अरे शेपटीसारखा भाग यांचा आहे, त्यावेळेला ते म्हणाले कृपा करून मी असेपर्यंत हे बोलू नका. म्हणजे कदाचित हनुमंत अवताराचाही तो अंश म्हणून परंपरेमध्ये बघितलं जातं. पण आम्हाला जी माकडहाडाची अवस्था भूमिका आहे किंवा त्या ठिकाणी जो पुच्छाचा भाग आहे, ती भूमिका ही इथे ऋषींनी या पुरुषाच्या अनुषंगानं दिलेली आहे. आणि रामकृष्ण परमहंसांच्याही बाबतीमध्ये असं नमूद केलं गेलेलं आहे, ज्या वेळेला त्यांनी काही काळ हनुमंताची उपासना केली त्यावेळेला त्यांना जवळपास 1.5 फुटाची शेपूट मागे निर्माण झालेली होती. पुढे त्यांनी ती उपासना थांबवल्यानंतर हळूहळू ती अस्तंगत होत गेली. म्हणजेच ज्याला आत्ताच्या परिभाषेमध्ये आम्ही मूलाधार म्हणतो,
तो आमचा इदम पुच्छम प्रतिष्ठा या अनुषंगानं येतो. आणि म्हणून तो आमचा आधार आहे. ह्या संपूर्ण देहामधल्या चैतन्याचा मूळ आधार हा आमच्या मूलाधार चक्राशी निगडित आहे. आणि म्हणून कुंडलिनी जागृत होताना तिथून सुरुवात होते आणि मग ती वर सरकते. म्हणून देहातल्या चैतन्याचा जो विचार आहे, हा देहाच्या चैतन्याचा विचार हा या अनुषंगानं परब्रह्मतत्वाकडे नेणारा भाव या ऋचेमध्ये त्यांनी मांडला. आणि एक प्रकारानं याच अनुषंगानं त्यांनी पुढे पंचमहाभूतात्मक देह म्हणजेच माझं खरं स्वरूप आहे असं नाही, तर आमचा विचार देह हा निमित्त आहे, मुळात चैतन्य तत्व हे व्यापक आहे, ही भावना त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. आणि तिथून पुढे त्यांनी त्या अन्नातून निर्माण होणाऱ्या प्रजेचा जो विचार आहे तो आपल्या समोर ठेवलेला आहे. अन्नाद्वै प्रजाः प्रजायन्ते याः काश्च पृथिवींश्रिताः अयो अन्ने नैव जीवन्ति अथैनदपि अन्त्यन्तः अन्नं हि भूतानां ज्येष्ठं तस्मात् सर्व औषधम उच्यते सर्व वै ते अन्नं आप्नुवन्ति ये अन्नं ब्रह्मोपासते अन्नं हि भूतानां ज्येष्ठं तस्मात् सर्व औषधम उच्यते अन्नाद् भूतानि जायन्ते जातान् अन्नेन वर्धन्ते अद्यत्तेति च भूतानि तस्मात् अन्नं तद उच्यते इति. अन्न कोणाला म्हणावं हा विचार त्यांनी इथे दिलेला आहे. पृथिव्यां श्रिताः अन्नाद्वै प्रजायन्ते. पृथ्वीचा आश्रय घेणारे जे जे कोणी आहेत ते सर्व अन्नापासून उत्पन्न झालेले आहेत. अथ अन्नेन एव जीवन्ति. अन्नाच्या मुळंच ते जिवंत राहतात. अथ अंततः एनत अपि यन्ति. आणि त्याच अन्नामध्ये ते विलीन होतात. अन्नं हि भूतानां ज्येष्ठम. अन्न हे सगळ्या निर्मितीमध्ये श्रेष्ठ आहे, ज्येष्ठ आहे. तस्मात् सर्व औषधम उच्यते. म्हणून त्याला सर्व औषधी असं म्हटलेलं आहे. ये अन्नम ब्रह्म उपासते. ते अन्न जे अन्नाची उपासना ब्रह्मभावानं करतात ते वै सर्वम अन्नम आप्नुवन्ति. तेच खरोखर सर्व अन्न प्राप्त करतात. अन्नात भूतानि जायन्ते. अन्नापासून सगळे प्राणी उत्पन्न होतात. जातानि अन्नेन वर्धन्ते. अन्नावरतीच ते वाढतात. तद अद्यते. आणि प्राण्यांच्या द्वारा ते खाल्ले जाते. च भूतानि अत्ति. ते प्राण्यालाही खाते. तस्माद अन्नम इति उच्यते. म्हणून त्याला अन्न म्हटलेलं आहे. कार्य आणि कारण यांचा संबंध या ठिकाणी आलेला आहे. मातीमधून घट निर्माण झाला म्हटल्यानंतर त्या घटामध्येही माती आहे, पहिल्यांदाही माती आहे आणि उद्याला घट फुटला तरी ते मातीचंच स्वरूप राहणार आहे. म्हणजे मातीच्या कारणातून घटाचं कार्य निर्माण झालं आणि निर्माण झालेला घट पुन्हा कारणामध्ये मातीमध्येच राहिला. तसं इथे या देहाची जी प्रक्रिया आहे, या देहाची प्रक्रिया या निसर्गाच्या अनुषंगानं, अन्नाच्या अनुषंगानं तयार होते. अन्नामध्येच आम्ही आमचं जीवन व्यतीत करतो आणि शेवटी अन्नाशी म्हणजेच या भूमीमध्ये मातीशी आम्ही विलीन होतो. म्हणून ते जे अन्न आहे त्या अन्नाचं आमच्यासाठी अत्यंत महत्त्व आहे. आणि खरं अन्न जर आम्हाला बघायचं असेल तर ते खरं सात्विक अन्न त्या देहालाही त्याच अनुषंगानं सात्विक करतं.
म्हणून इथे अन्नमय कोशाच्या अनुषंगानं असलेली विचारधारा आपल्यासमोर येते. आमचा दिसणारा आत्ताचा हा भौतिक देह आणि त्या भौतिक देहाचं असलेलं कार्य हे अन्नाशी निगडीत आहे. म्हणून त्यांनी इथे ऋचा दिलेली आहे, अन्नम ही भूतानाम ज्येष्ठम. अन्न हे सगळ्या विश्वामधल्या वस्तुमात्राच्या निर्मितीमध्ये ज्येष्ठ आहे. कारण अन्नाचा धर्म कसा आहे, जे खाल्लं जातं त्याच्या अनुषंगानं त्यांनी अद्यते असा शब्द इथे वापरला, अयते. आणि जे खाते म्हणजे अत्ती, तस्माद अन्नम तद उच्यते. म्हणून इथे आहार जो आहे, हा आहार आमचा कसा असायला हवा आहे इकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे. आणि त्याला त्यांनी दुसराही शब्द वापरला, जसं भूतानाम ज्येष्ठम म्हटलं तसं लगेच पुढे ते म्हणाले, तस्मात सर्वेषाम औषधम उच्यते. औषध आम्ही कशासाठी घेतो? निरोगी राहण्यासाठी आम्ही औषध घेतो. किंवा एखादा दोष निर्माण झालेला असेल तर त्या दोषाचं निराकरण व्हावं या अनुषंगानं औषधाचा विचार आहे. मग अन्नही घेताना माझ्यामध्ये ही भावना असायला हवी आहे की हे माझ्या कल्याणासाठी आहे, माझ्या चांगल्यासाठी आहे, माझ्या उत्कर्षासाठी आहे. म्हणून त्या अन्नाचा माझ्यासाठी असलेली जी गरज आहे ती गरज मी अनेक सात्विकतेच्या अंगानं अन्नाच्या बाबतीमध्ये विचारात घ्यावी. जेवढं सात्विक अन्न आपण ग्रहण करतो तेवढी सत्वगुणाची वृद्धी अधिक चांगल्या रीतीनं आणि लवकर आपल्यामध्ये होते. म्हणून पुढे त्यांनी औषधीनंतर लगेच ते म्हणाले, ये अन्नम ब्रह्मोपासते. जे अन्न आम्ही सकाळी म्हणा, दुपारी म्हणा, रात्री म्हणा ग्रहण करतो आहोत, त्या प्रत्येक ग्रहणाच्या वेळेला त्या अन्नाकडे एक ब्रह्मस्वरूप या अनुषंगानं आम्हाला बघता आलं पाहिजे. म्हणून आपला तो श्लोक आहे, वदने कवळ घेता नाम घ्या श्रीहरीच. तिथे अन्न हे पूर्ण ब्रह्म. माझ्या समोर आलेला खाण्याचा प्रत्येक पदार्थ हे त्या ब्रह्माचं स्वरूप आहे. ही भावना ठेवत ज्या वेळेला मी ते ग्रहण करतो त्यावेळेला त्या अन्नाचा एक सात्विक संस्कार आमच्यावरती होतो. म्हणून देवालाही नैवेद्य दाखवण्याचा उद्देश आमचा तो आहे की आम्ही तयार केलेलं हे जे अन्न आहे, हे अन्न आम्ही तुला देतो आहोत, तुझ्या समोर आम्ही ते ठेवतो आहोत. तुझ्या दृष्टीनं ते अन्न तयार करत असताना जर काही दोष निर्माण झालेले असतील तर ते निघून जावेत आणि तुझा प्रसाद ह्या सात्विक भावनेनं आम्ही ते ग्रहण करावं, ही भावना नैवेद्याच्या पाठीमागे. म्हणून जेवायला प्रारंभ करतानाही आपल्याकडे प्रार्थना आहेत. आणि म्हणून त्या अनुषंगानं ह्या पंचमहाशक्तींचं स्मरण म्हणा, त्यांच्याविषयीचा कृतज्ञतेचा भाव म्हणा, हा भाव त्या अनुषंगानं अन्नामध्ये आहे. म्हणून ज्या ज्या वेळेला आपण सत्पुरुषांच्या स्थानावरती जातो त्यावेळेला साधा आमटी भातच असेल पण तो आम्ही म्हणतो अरे किती छान झालेला आहे. कारण त्या वातावरणामध्ये जी एक साधना चालू आहे, येणारा भक्त तिथे जे काही परंपरेनं चालणारं नामस्मरण असेल किंवा अन्य साधनं असतील ते करतात, किंवा तो अन्न सिद्ध होत असतानाही तिथले सेवेकरी जे काही नामस्मरण करतात तो भाव त्या अन्नामध्ये उतरतो. म्हणून आपल्याकडल्या आईचा तुम्ही आठवण करा, आजीची आठवण करा. अन्न तयार करताना त्यांच्या तोंडामध्ये कुठेतरी शिवस्तुती असेल, अन्नपूर्णेचं स्तोत्र असेल किंवा अन्य एखादा भाव त्यांचा असेल. कारण ते म्हणताना एका बाजूला त्या सबंध अन्नावरती एक प्रक्रिया सात्विकतेची होते. कारण अन्न मी जे पैसे कमवतो आहे त्या पैशांचा एक भाग त्या अन्नाशी निगडीत आहे. जर अयोग्य मार्गानं मी पैसे आणत असेल तर तो दोष त्या अन्नाशी निगडीत होतो.
जिथून मी सामान खरेदी केलं त्या माणसाच्या वृत्तीचा, त्याच्या स्पर्शाचा भाग माझ्या अन्नाशी निगडीत आहे. तिसरी गोष्ट, मी तयार करत असताना माझी मानसिकता काय. एखादा वाद कौटुंबिक पातळीवरती झाला असेल किंवा एखादं टेन्शन माझ्यासमोर असेल आणि त्यावेळेला जर मी ते अन्न तयार करत असेल तर तो माझा टेन्शनचा भागही त्या अन्नामध्ये उतरतो. आणि अन्न ग्रहण करताना आम्ही कोणत्या मनस्थितीत घेतो आहोत. म्हणून आजही पूर्वीच्या काळात तर सगळे एकत्र जेवायला बसावं, प्रार्थना म्हणावी, श्लोक म्हणावे, नामस्मरण करावं, या पद्धतीचा भाग होता. आज आम्ही जर टी व्ही लावून अन्न ग्रहण करणार असो तर त्या टी व्ही मालिकेतल्या सगळ्या भावभावनांचा अप्रत्यक्ष परिणाम आमच्या अन्नग्रहणावरती होतो. म्हणून अन्न हे जर मी ब्रह्म म्हटलेलं असेल तर त्या ब्रह्माच्या उपासनेला मला जेवढी सात्विकता ठेवणं शक्य आहे तेवढी सात्विकता मी ठेवावी. म्हणून काही सत्संगांमधली जर प्रश्नोत्तरं आपण बघितली तर त्या प्रश्नोत्तरांमध्ये एक प्रश्न या अनुषंगानं अनेक संतांच्या किंवा सत्पुरुषांच्या सत्संगामध्ये दिसतो की अन्नाची जर ही शुचिता असेल पण आम्हाला जर बाहेर कामानिमित्तानं जावं लागतं आहे आणि हॉटेलातलं खाणं आम्हाला खाणं अनिवार्य आहे तर आम्ही काय करावं. तिथे उत्तर त्याचं असं अनेकांनी दिलेलं आहे की जर प्रपंचाचा किंवा व्यवहाराचा जीवनाचा भाग म्हणून तुम्हाला जर बाहेर जावं लागत असेल आणि खावं लागत असेल तर ते खाणं सुरू करताना तुम्ही फक्त मनामध्ये हा भाव ठेवा, भगवंता तुझ्या इच्छेनं आज मला हे ग्रहण करतो आहे. म्हणजे त्याच्या केवळ एका स्मरणानंही तुम्ही जरी बाहेर जेवत असलात तरीसुद्धा काही प्रमाणामध्ये त्या अन्नाची सात्विकता तुमच्या एका प्रार्थनेच्या भावनेनं तिथे तयार होते आणि तुम्ही त्या दोषांपासून काहीसे कमी होता. म्हणून आपल्याकडे पूर्वीच्या काळामध्ये भिक्षा मागत असतानाही तिथे ओम भवती भिक्षांदेही, ओंकाराचा उच्चार करत तो भिक्षा मागणारा त्या ठिकाणी भिक्षा मागत असे आणि ती भावना आमच्यामध्ये होती. आणि म्हणून अन्नाचा संपूर्ण विचार या रुचेमध्ये त्यांनी दिलेला आहे. आणि जे अन्न आपण ग्रहण करतो आहोत त्याच्यातूनच जीवन, आमच्या देहामधल्या सप्तधातूंचा विचार, त्यांच्या वृद्धीचा विचार होतो. म्हणून जसं माझं अन्न तसा माझा विचार, आणि जो विचार मी करतो तसा माझा आचार आणि उच्चार येतो. म्हणून बेस जो आहे, पाया जो आहे, तो पाया मुळात मला जर सात्विकतेच्या अंगानं जायचं असेल तर तो त्या ठिकाणी अन्नाशी निगडीत होतो. म्हणून आपल्याकडे मांसाहार वर्ज केला. त्या पशुची जी वृत्ती आहे तीच वृत्ती त्याचा तो मेलेला देहावरती प्रक्रिया करत आम्ही जे काही मांसाहार करतो त्या जीवाची वृत्ती, त्या प्राण्याची वृत्ती आमच्यामध्ये निर्माण होते. शाकाहारी पदार्थांमध्ये सात्विकतेचाच भाव असल्याकारणानं तुम्हाला त्याच्यावरती हा फारसा भाव येत नाही. पुढच्या याच्यामध्ये त्यांनी प्राणाचा विचार केला. देहाच्या निर्मितीचा जसा विचार आहे तो देह अन्नावरती चालतो आहे, म्हणून अन्नमय कोश त्यांनी पहिल्यांदा विचारात घेतला. पण हे अन्न आणि हा देह कशाच्या अनुषंगानं चालतो आहे तर तो प्राणाशी निगडीत आहे. जोपर्यंत देहामध्ये प्राण आहे तोपर्यंतच देहाचं कार्य आहे. प्राण गेल्यानंतर देहाचं मूल्य शून्य होतं आहे. म्हणून इथे दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्यांनी प्राणाकडे लक्ष दिलं. तस्माद्वा एतस्मात् अन्नरसमयात् अन्योन्तर आत्मा प्राणमयाः तेनैष पूर्णाः सवा एष पुरुषविध एव तस्य पुरुषविधताम् अन्वयं पुरुषविधाः तस्य प्राण एव शिराः व्यानो दक्षिणः पक्षः
अपानः उत्तरः पक्षः आकाश आत्मा पृथिवी पुच्छं प्रतिष्ठा तदप्येष श्लोको भवति वै तस्मात् एतस्मात् अन्नरसमयात् अन्यः अंतराः प्राणमयः आत्मा निश्चयपूर्वक ह्या अन्नरसमय मानवी शरीररूपी पुरुषात भिन्न असा आत राहणारा प्राणमय पुरुष म्हणजे आत्मा आहे. अनात्म्यापेक्षा भिन्न असलेला म्हणून अन्योंतर आत्मा असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. तेन एषः पूर्णः त्यामुळे हा अन्नरसमय पुरुष व्याप्त आहे. आत्म्यामुळेच या देहाला अस्तित्व आहे. आत्मा नसेल तर देह निरुपयोगी आहे. एषः वै पुरुषविदः एव हा प्राणमय आत्मा निश्चयपूर्वक पुरुषाच्या आकाराचा आहे. अयम पुरुषविदः हा पुरुषाच्याच आकाराचा आहे. तस्य प्राणः एव शिरः प्राण हा आत्म्याचे मस्तक आहे. व्यान हा दक्षिणा पक्षः व्यान हा उजवी बाजू आहे. अपान ही डावी बाजू आहे आणि पृथ्वी ही त्याची मागची बाजू किंवा शेपूट आहे. त्यासाठी हा श्लोक आहे. तत् अपि एताः हां शरीराला पण या पक्षाच्या लेफ्ट राईट सेंटर हेड आणि टेल हो आणि इथे पण इथे तीच आहे. प्राणाचे घटक घेत त्यांनी शरीराचा विचार केला. हां मनाचा पुढे तुम्ही मनाला जातो त्यावेळेला त्यांनी मनाच्या अंगानं ह्या घटकांचा डावी उजवी मागची बाजू पुढची बाजू असा विचार केलेला आहे. आकाशात्मा देह आहे. अन्नाच्या आधारानं तो तयार झालेला आहे. पण केवळ देह तयार झाला म्हणजे थांबलो असं नाही. त्याला प्राणाचीही जोड आवश्यक आहे. म्हणून इथे प्राणमय कोशाचा विचार आला. आणि म्हणून प्राण म्हणजे वायू हा भाग इथे नाही. जीवनशक्ती एनर्जी ऊर्जा या अनुषंगानं त्यांनी प्राणाचा विचार केलेला आहे. माझी इंद्रिय ज्याच्यामुळं कार्य करू शकतात ती कार्यशक्ती म्हणजे प्राण. म्हणून काही वेळेला जर ज्याला आपण पॅरालिसिस म्हणतो त्यावेळेला एक हात चाललेला असतो पण दुसऱ्या हातामध्ये मात्र प्राणतत्व नसतं. ती इंद्रियांची एनर्जी निघालेली असते. त्याच्यामुळे तो काहीच करू शकत नाही. वस्तू धरू शकत नाही. आधाराला राहू शकत नाही. म्हणून इंद्रियांच्या अनुषंगानं असलेली कार्यशक्ती हा भाग प्राणाशी निगडित आहे. आणि हा प्राण केवळ एका ठराविक इंद्रियाशी निगडित आहे असं नाही. तो संपूर्ण देहाशी निगडित. पायाच्या अंगठ्यापासून मस्तकावरच्या केसांपर्यंत त्याचं पूर्ण अस्तित्व आहे. आणि हा प्राण देहाला धरून आहे. म्हणून शरीराचा उल्लेख त्या अनुषंगानं त्यांनी केला. हा प्राण हे मस्तक आहे, तो मुख्य आहे. व्यान ही त्याची उजवी बाजू, अपान ही डावी बाजू, आकाश हे त्याचं मुख्य शरीर किंवा मुख्य देहाचा भाग आणि पृथ्वी हा त्याचा आधार. प्राण देहाच्या आधारानं आहे आणि देह जड आहे म्हणून देहाचा संबंध पृथ्वी तत्वाशी येतो. म्हणून आधार जो आहे हा आधार इथे पृथ्वी तत्वाचा आला. बरं प्राणाचं कार्य हे देहाच्या अंतर्गतही आहे आणि विश्वामधल्याही वस्तुमात्रांशी ते निगडित आहे. म्हणून पोकळी ज्याला म्हणूया, अवकाश ज्याला म्हणूया, त्या अनुषंगानं त्यांनी आकाशाचा विचार हा शिराशी मस्तकाशी त्या ठिकाणी केलेला आहे. जर आकाशच आम्हाला नसेल तर आकाश निर्माण झालं नाही
मग बाकीचे येणार नाहीत. म्हणून आकाशाचा मुख्य भाग हा त्या ठिकाणी आलेला आहे. आणि पृथ्वी तत्वाशी आपण जे निगडीत राहतो ते एक प्रकारानं गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. कुठली वस्तू हवेत फार काळ तरंगू शकत नाही. ते कुठेतरी पृथ्वीच्या आधारानं खाली येते. पक्षी कितीही काळ आकाशामध्ये जरी विहार करत राहिला तरी काही एका काळानंतर तो कुठेतरी झाडाचा आधार शोधतो. विमान आमचं काही तास हवेमध्ये राहील पण पुन्हा ते विमानतळावरती खाली येईल. गुरुत्वाकर्षणाचा असलेला जो भाग आहे त्या अनुषंगानं व्यक्तीच्या जीवनामध्ये व्यष्टी असू दे समष्टी असू दे आम्हाला पृथ्वी तत्वाचा विचार हा त्या अनुषंगानं येतो. म्हणून प्राण ज्या तत्वाच्या आधारानं कार्य करतो ते व्यान अपान उदान समान या अनुषंगानं त्यांनी प्राणमय कोशाचा विचार हा या ठिकाणी घेतलेला आहे. त्या प्राणाला धरूनच आम्ही आमचं जे काही जीवन आहे, आमची इंद्रिय जी काही आहेत ती कार्य करत आहेत. म्हणून त्या प्राणाच्याच अनुषंगानं त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे 3ऱ्या मंत्रामध्ये, प्राणम देवा अनुप्राणन्ति मनुष्याः पशवश्च ये प्राणो हि भूतानाम आयुः तस्मात् सर्वायुषम उच्यते सर्वमेवत आयुर्यन्ति ये प्राणम ब्रह्मोपासते प्राणो हि भूतानाम आयुः तस्मात् सर्वायुषम उच्यत इति. प्राण कशासाठी आहे किंवा प्राणाला आम्ही जीवन का म्हणतो तो विचार त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. ये देवाः मनुष्याः पशवाश्च ते प्राणम अनुप्राणन्ति. जे जे देव मानव आणि पशु आहेत ते प्राणाचा आसरा घेऊनच जिवंत राहतात. प्राणाः हि भूतानाम आयुः. प्राण खरोखर प्राणीमात्रांचं जीवन आहे. तस्मात् सर्वायुषम उच्यते. म्हणून त्या प्राणाला सर्वांचं जीवन म्हटलेलं आहे. इति ये प्राणम ब्रह्म उपासते. असं समजून त्या प्राणाची ब्रह्म म्हणून उपासना आम्ही करतो. ते सर्वम एव आयुः अंती. निस्संदेहपणानं जीवनाच्या विस्ताराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आम्ही पोचतो. प्राणो हि भूतानाम आयुः. प्राण खरोखर सर्व प्राणीमात्रांचे जीवन आहे. तस्मात् सर्वायुषम उच्यते इति. म्हणून त्या प्राणाला सर्वांचं जीवन म्हटलेलं आहे. प्राणाचाही उपासना ही एक प्रकारानं प्राणाच्या 5ही कार्यक्षेत्राशी निगडीत आहे. म्हणून प्राणाचे प्राण अपान व्यान उदान आणि समान हे 5ही घटक जे आमच्या देहामध्ये कार्यरत आहेत ते सगळे एका प्रकारानं प्राणाच्या उपासनेशी निगडीत आहे. आणि इथे त्यांचा प्राण हे जीवन आहे असं म्हणत असताना ऋषींचा दुसरा दृष्टिकोन इथे समोर आहे की आम्ही या प्राणाला अधिक चांगल्या रीतीनं सांभाळावं. जेवढं आमचं जीवन संयमित असेल तेवढा प्राणाची सजगता, प्राणाची ऊर्जा ही अधिक काळ राहते. सामान्यतः माणसाच्या आयुर्मानाचा विचार जो आहे तो 120 वर्षांचा आहे. आणि त्या 120 वर्षांना अनुलक्षून आमच्या श्वासाची संख्या ही 24 तासासाठी निश्चित झालेली आहे. योगाच्या अभ्यासात तुमचा तो भाग झालेला असेल. 21,600 श्वास हे आमचे 24 तासामध्ये सामान्यतः घेतले जावेत. जर हे श्वास मी कमी केले माझा स्पॅन वाढत जातो. कारण आज जर मी 21,600 मधले फक्त 15,000च श्वास घेतले तर राहिलेले 6,000 श्वास
माझे पुढे सरकत जातील, बॅलन्समध्ये जातील. आणि 21,000च्या ऐवजी मी जर 25,000 श्वास घेतले तर पुढचे 4,000 श्वास माझे कमी झाले. म्हणून आमच्या ऋषीमुनींचं म्हणा, आजही नर्मदा परिक्रमेमध्ये आपल्याला अनेक साधू पुरुष दिसतात किंवा हिमालयाकडे गेल्यानंतरही आपल्याला साधू पुरुष दिसतात की 100 ओलांडलेली आहे, 150 वर्ष ओलांडलेली आहेत. हा जो भाग आहे, हा भाग एक प्रकारानं श्वासाला जेवढं आम्ही नियंत्रित करतो, म्हणून काही वेळेला जर दगदग वाढली, आमचा श्वासही तिथे वाढलेला असतो. आणि म्हणून आजच्या जीवनामध्ये आपण म्हणतो की अरे एवढी दगदग करायची गरज आहे का? कोणत्याही कारणाने असेल 12-12 तास आम्ही कुठेतरी स्वतःला गुंतवून घेतो किंवा हे काम झालं ते काम, ते काम झालं ते काम. हा जो भाग आहे हा एक प्रकारानं जर श्वासाचं संयमन नसेल, प्राणाचा व्यवस्थित प्राणायामाचा जर अभ्यास आम्ही केलेला नसेल तर आमचं आयुष्य हे कमी होत जातं. म्हणून आम्ही म्हणतो अरे तो तर किती तगडा तरुण होता, 40व्या वर्षी गेला, 45व्या वर्षी गेला. म्हणजे एक प्रकारानं श्वासाच्या नियंत्रणाशी, प्राणाशी निगडीत त्यांनी हा विचार दिलेला आहे. म्हणून काल परवाच त्या व्हॉट्सअपमध्ये एका डॉक्टरची क्लिप होती, गरबा खेळणाऱ्यांनी कृपया त्या नादामध्ये किंवा त्या सुरामध्ये आपल्या हृदयाकडे दुर्लक्ष करू नये. कारण आत्तापर्यंतच्या गेल्या 5-7 वर्षाचं निरीक्षण आहे की गरब्यामध्ये किंवा गरबा झाल्यानंतरच्या 2-4 दिवसामध्ये हार्ट अटॅक आल्यानं निधन झालेलं माणसांचं अनुभवाला येतं. हां, डीजेचा भाग आहेच. हां, त्या आम्ही त्या तालावरती बाकी लक्षच देत नाही. पण श्वास घेतल्या आणि सोडल्याच्या क्रियेमुळे ऑक्सिडेशन हा प्रोसेस होतो. हो, तर आपण अन्न खातो, अन्न आपल्याला खातं. ह्याचा अर्थ जसं अन्न आपण खातो, ऑक्सिडेशन प्रोसेसनी आपलं अंत येतोय. म्हणजे आपलं एजिंग प्रोसेस वाढत जाते. त्यामुळे श्वास कमी घेतला तर ऑक्सिडेशनचा प्रोसेस कमी होईल. हो, तो कमी झाला की आयुष्याचं स्पॅन वाढेल. स्पॅन वाढेल. म्हणून डिरेक्टली प्राणायाम आणि अन्नावर इफेक्ट आहे. प्राणायाम अन्नाची रिक्वायरमेंट कमी होत जाते, तेवढी ऊर्जा आपल्याला त्या ऑक्सिजन मधून येते. म्हणून त्या ह्यांचं मला वाटतं कोण तो गायक एका श्वासामध्ये जवळपास 2 मिनिटं हरिहरन आहे, शंकरन आहे. योगी आदित्य हां हां, त्यांनी 1.5 मिनिट शंख वाजवला. 2 मिनिटं शंख वाजवला. हे आलेले PM आले होते. हां हां हां, हो हो हो. 1.5-2 मिनिटं त्यांनी शंख वाजवला. म्हणून कुंभकाला एवढं महत्व आहे. कारण शेवटी एक श्वास 1 मिनिटाला किंवा 1 तासाला पुरतो का 1.5 मिनिटाला पुरतो, ते तुम्ही किती होल्ड करू शकता त्याच्यावरती. म्हणून वेसल्स ओपन अप होत जातात. हो, तेवढं तुम्ही श्वास रिटर्न करता, तेवढं तुमचं कार्बन डायऑक्साईड रिटर्न ड्यू टू कार्बन डायऑक्साईड वेसल्स ओपन अप, मेजो डायलेटेशन होतं. त्यामुळे आधी खोलपर्यंत हे प्राणशक्ती ती जाऊन पोचतं. म्हणून गायकांकडे सुद्धा जे कोणी शिकायला असतात त्यांना जोशी कसली ताण मारत आहे. त्यांचा पहिले 2-4 वर्ष नुसता त्या प्राणायामाचाच अभ्यास असतो की सूर किती लांबवता येईल, किती काळ त्याला होल्ड करता येईल आतमध्ये. त्या पद्धतीनं मग पुढे ते तानांचे अभ्यास नंतर येतात. हां, त्या प्राणाला अशा रीतीनं आम्ही तयार केलं किंवा ती संयमितपणा केला आणि आयुर्मानाचाही भाव त्याच्याशी जोडला की त्याच शरीराच्या अनुषंगानं पुढे आपण येतो ते मनाकडे येतो. म्हणून पुढचा मंत्र जो येतो, तस्सैष
एव शारीर आत्मा याः पूर्वस्य तस्माद्वा एतस्मात् प्राणमयात् अन्योन्तर आत्मा मनोमयाः तेनैष मिळाला त्याच्या आत्ताच्या तिसऱ्यातला दुसरा हा तिसऱ्यातला दुसरा हां त्याच्या पुढचाच आहे त्याच्या पुढे मागे झाले ते एक एक हां पुढे मागे झाले असतील कदाचित हा श्लोक झाला का आपला प्राणदेवा अनुप्राण तिसऱ्यात झाला. प्राणदेवा आत्ताच आपण बघितलं ना दुसरा भाग की आयुष्य कसं वाढवायचं तिथून पुढे हां 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 काहींनी गाळलेले आहे हां हां त्याच्यामध्ये बरेच गाळलेले आहेत. अन्योन्तर आत्मा मनोमया ती ऋचा बघा कुठे तुम्हाला दिसते अन्योन्तर आत्मा मनोमया हां त्याच्या आधीपासून थोडी सुरुवात होते हां मनोमयात अन्योन्तर आत्मा मनोमया तेनैष पूर्णः स वा एष पुरुषविध एव तस्य पुरुषविधताम् अन्वयं पुरुषविधाः तस्य यजुरेव शिरः ऋक् दक्षिणः पक्षः सामोत्तरपक्षः आदेश आत्मा अथर्व अंगिरसः पुच्छं प्रतिष्ठा तदप्येष श्लोको भवति. इथे आता ते मनोमय कोशाकडे आले. याहा पूर्वस्य जो पूर्वी होता त्याचा म्हणजेच आमच्या आत्तापर्यंत झालेल्या अन्नमय कोश आणि प्राणमय कोशानंतर त्याच देहाला अनुलक्षून तस्य एषः एव शारीरः आत्मा अन्नमय कोश आणि प्राणमय कोश असणारा देहधारी आत्मा तस्माद् वै एतस्मात् प्राणमयात् अन्यः अंतर आत्मा मनोमयः त्याच प्राणमय आत्म्यामधून आतील आत्मा हा मनोमय कोश आहे. तेन एषः पूर्णः त्यामुळे हा पूर्ण होतो. सवयी एषः पुरुषविधाः तोच खरोखर पुरुषाच्या आकाराचा असतो. एवं तस्य पुरुषविधताम अनु अयम पुरुषविदाः पूर्वीच्याच पुरुषासारखा प्राणमय कोशासारखाच तो आकार आहे. म्हणून तस्य यजुः एव शिरः यजुर्वेद हे मस्तक आहे. ऋक् दक्षिण पक्षः ऋग्वेद ही त्याची उजवी बाजू सामवेद ही दुसरी डावी बाजू आणि श्रुतींमधला आदेश आदेशः आत्मा आणि आत्मा हे त्याचं मध्य भाग. अथर्व अंगिरस पुरुषम प्रतिष्ठा अथर्व वेदामधल्या ऋचा हा त्याचा आधार किंवा पृच्छाचा भाग आहे. अशा अंगानं हा श्लोक या ठिकाणी आहे. प्रत्येक वेळेला त्यांनी इथे तस्सैष एव शारीर हा शब्द ठेवला आहे किंवा सवा एष पुरुषः हा शब्द कॉमन ठेवलेला आहे. पुरुषाच्या आकाराचा हा म्हणजे ज्या शरीराचा विचार मी अन्नमय कोशामधून घेतला त्याच शरीरामध्ये मी प्राणमय कोशाचाही विचार केलेला आहे आणि त्याच शरीरामध्ये आता मी मनोमय कोशाचा विचार करतो. म्हणजे शरीर अन्नाने पहिल्यांदा तयार झालं, प्राणानं त्याची कार्यशक्ती तयार झाली, आता त्याच्यामधली असलेली भावना. मनाचा विचार का बरं आला तर मनामध्ये भावना आहेत, मनामध्ये काही संकल्प आहेत, मनामध्ये कामना आहेत. म्हणून त्या कामनांच्या अनुषंगानं इथे मनाचा विचार आलेला आहे. आणि म्हणून मन हे भावनात्मक आहे आणि त्याच भावनात्मकतेच्या अनुषंगानं व्यक्तिमत्वाशीही मनाचा फार मोठा संबंध आहे.
म्हणून त्या मनाचा विचार ज्ञानेंद्रियांच्याच अनुषंगानं आम्ही करतो आहोत. ज्ञानेंद्रियांनी ज्ञान दिल्यानंतर मनामध्ये भाव तयार होणार आहे की हे माझ्यासाठी अनुकूल आहे का, मला ते प्रिय आहे का, मला ते अप्रिय आहे का, मला ते हवं आहे का, मला ते नको आहे का. म्हणजे वस्तू समोर आहे, तिचा स्वीकार करायचा किंवा नाही हे मनाशी निगडित झालं. म्हणून अनेक वेळेला आपल्याला कोणीतरी सांगत असतं, पण आपलं मन जर दुसरीकडे गेलेलं असेल तर सांगणाऱ्या व्यक्तीचं फारसं आपल्याला लक्षात येत नाही. आणि मग आपण म्हणतो, अरे तुम्ही बोलत होतात पण माझं जरा लक्ष नव्हतं, परत एकदा मला सांगा. याचा अर्थच हा आहे की मनाच्या ठिकाणी श्रवण करणारा भाग, समजून घेणारा भाग हा मनामधून व्यक्त होतो. जिथे जिथे ज्ञानाचा विचार येतो आहे तिथे तिथे एका मर्यादेपर्यंत मन तुम्हाला साह्यभूत होतं. पण त्या मनाचीही मर्यादा जर तिथे संपलेली असेल तर तुम्हाला ते ग्रहण होत नाही. आणि मन कशामध्ये आलं? मनोमय कोशाचा विचार कुठे आला? तर ममत्व आणि मीपणा. म्हणून मी बोलतो आहे, मी करतो आहे, माझ्यामुळं झालेलं आहे, मला हवं आहे, मला नको आहे, हे जे वाक्य आमचे येतात, हे जे शब्द आमचे येतात ते अहम आणि मी या दोन अंगांनी, त्या दोन विचार प्रवाहांच्या अनुषंगानं येतो. म्हणून आमच्या कामनांचं इंधन मनाला आहे आणि ती इंधनाच्या अनुषंगानं मग ज्ञानेंद्रियांचाही भाग पुढे कार्यरत होतो. मला हवं आहे म्हटल्यानंतर ते कसं मिळवायचं, माझा पुढला विचार लगेच मग इंद्रिय कार्यरत व्हायला लागतं. आणि म्हणून त्या मनाच्या अनुषंगानं नाम, रूप, गुण आणि कर्म आणि फल यांची विविधता ही आमच्या समोर येते. हो, नाम, रूप, गुण, कर्म आणि फळ. तुमची माझी भेट खूप कालावधीनंतर झालेली आहे. तुम्ही मी भेटलेलो आहोत हे माझ्या स्मृतिपटलावरती आहे, पण तुमचं नाव माझ्या लक्षात नाही. तुम्ही नाव सांगता तेव्हा मनाला स्ट्राईक होतं, अरे हो खरंच. मग केव्हा भेटलो, कशा निमित्तानं भेटलो, काय काय आपण कामं केली, काय बोललो, मनाचं नामाच्या अनुषंगानं मन कार्यरत होतं. काही वेळेला वस्तू समोर आल्यानंतर आमचं मन विचार करतं, अरे ही वस्तू म्हणजे हे असं असं आहे, ही हां विथ रेफरन्स. हां, काही वेळेला गुणांचा भाग आहे. चांगले गुण, वाईट गुण ज्या वेळेला आमच्या समोर येतात त्यावेळेला त्या चांगल्या गुणांमध्ये कोण येत आहे, वाईट गुणांमध्ये कोण येत आहे, हा मन विचार करायला लागतो. कर्म आम्ही काय करतो आहोत त्याचा संबंध मनाशी येतो. आणि ह्या पहिल्या 4 घटकांमधून जे फळ समोर येतं आहे, ज्याचा निष्कर्ष समोर येतो आहे, जो अनुभव समोर येतो आहे, तिथेही मन आहे. म्हणून ह्या 5 घटकांची असलेली विविधता ही मनामधूनच व्यक्त होते. आणि तिथेच आम्ही असं म्हणत राहतो, मला हे आवडलेलं आहे, मला ते आवडलेलं नाही. त्याच्यामध्ये कुठेतरी सांगितलेलं आहे, मला असं आठवत नाही केलं, आत्मा मनसा संयुज्यते मन इंद्रियेण इंद्रियेण अर्थम ततो ज्ञानम. ज्ञान उपनिषद, एका उपनिषदात आलेलं आहे पुढे ते. पण तरीही ह्या मनाला काही मर्यादा आहे, लिमिटेशन्स आहेत. म्हणून त्या मनाच्या लिमिटेशन्स त्यांनी पुढच्या मंत्रामध्ये घेतल्या. पण शरीरामध्ये जसं प्राण भरलेला आहे तसं मन, प्राणमेकुश मनोमेकुश, तसं मन हे कणकण मध्ये भरलेलं हो हो, आपल्या. भाव आहेत ना. म्हणजे शरीराला सर्वव्यापी आहे.
सर्व व्याप्य. Just as the pranamaya kosha completely fills the annamaya kosha, so too the manomaya kosha completely fills the pranamaya kosha. हो ना, प्राण आणि चलेवाते चलन चित्तम जे आहे ना बिलकुल. Yes. त्याच्यामध्ये योगामध्ये चलेवाते चलन कारण चित्तम. प्राण हे शरीर मनाने निश्चल भरले. होते. प्रत्येक पेशीमध्ये प्राण भरलेले. त्याच्याशिवाय पेशी पण काम नाही. नाही करू पण त्यांनी काय सांगितलं की शरीर प्राणाने भरलेलं आहे, प्राण मनाने भरले. हो, हो, ते आहेच ना. म्हणून तर चलेवाते. आपण आज शिरतोय ना, स्थूलातून सूक्ष्माकडे येतोय, त्याच्यामुळे प्राणातून मनाकडे म्हणजे आम्ही अजून सूक्ष्म झालो. म्हणजे डावा सांगितला. हा, नाही म्हणजे वेदाच्या पठणाने वेदांचं जे पठण आहे, वेदांच्या ऋचांचा जो विचार आहे, ही त्याचा मनावरती होणारा जो परिणाम तो ऋषींनी जाणलेला आहे. म्हणून त्या ऋचांचं पठण यजुर्वेदातल्या ऋचांचा मस्तकार परिणाम होईल असं म्हणायचं. हं, सगळ्या वेदांचा परिणाम शरीर अंगावर कुठे कसा होतो? ऋग्वेदातला उजवी बाजू परिणाम त्याचा होतो मनोमय कोशावर. मनोमय कोशाच्या या भागावर वेदांचा उच्चारांचा परिणाम मनोमय मनाच्या अनुषंगानं होतो. हे अथर्व अंगी जसं हां, त्या ऋषींना तर हे जाणवलं मनाच्या अनुषंगानं, आणि त्याच्यामुळे आपल्याला बॅलन्स निर्माण झाला. म्हणून मूलाधार चक्रामध्ये तुमचा अथर्व वेदाचा गणपती अथर्व शीर्षाचा भाग जो आहे तो त्या मूलाधार चक्राशीच निगडित आहे. मूलाधार चक्र हां अथर्व शीर्ष. गणेश उपासना अथर्व शीर्ष हा मूलाधार चक्राशी निगडित असलेला भाग आहे सगळा. हो, आणि हे म्हणजे आतापर्यंत आलेल्या ह्याच्याप्रमाणे अन्नातून पुरुष म्हणजे जो आपल्यासारखाच क्रिएट करतो परत तो जीव पुरुष म्हणजे शरीर. शरीर जीव. पण ते मध्ये आलंय होत आपल्यासारखंच परत हे करणार म्हणजे दुसरं हो ना, निर्माण हो, जीवातून निर्यातून हां, पण शरीरातून शरीर येतं. जीवाच्या निर्मितीचा तो भाग आहेच, प्रोसेसच आहे तशी. तो अंश जो आहे तो बीजामध्ये आहे. बीजेतनं ते येतं बीजामध्ये. ते बीज पण किती सूक्ष्म असतं ना. पण खूप. म्हणजे ती रचना कशी इंजिनिअरिंग कसं आहे ना हे, की एवढ्याशा बीजातनं सगळे व्यक्तिमत्वाची जड अभिव्यक्ती होते. DNA आले. पण असतात किती ते सूक्ष्म, फार सूक्ष्म. ते वडाच्या बी सारखा भाग येतो. मी म्हणत होते. वडाचं बीज केवढंसं असतं आणि त्याच्यामध्ये एवढा तो वृक्ष आणि साकारतो. आणि तोही पुन्हा 500-700 वर्ष राहतो. म्हणजे त्या बीजाचं किती हे आहे. म्हणजे इथे इंजिनिअरिंग खरोखरीच अगाध आहे. आणि ते सगळं मातीतून बाहेर यायला पण त्याला किती ते एवढूशे पण तेच म्हणजे ते आपण हे केलं आणि वड हे पिंपळाला जन्म देत नाही आणि तो आंब्याला तसंच म्हणजे ते DNA, RNA त्यांचे ते ठरले स्पेसिफिकच आहेत. स्पेसिफिक असतं. ती केमिस्ट्री मनाचे प्रमुख कार्य आनंद प्राप्ती हे आहे. हो, त्याचं आपण येईल ना आनंद येतंय ना. कोशामध्ये. आनंद म्हणून दिलंय त्यांनी ते सगळं एक उडी मारली त्यांनी. सजीव आणि निर्जीव म्हणतो खरं, पण इथं आपल्या ह्याच्यामध्ये ह्या सगळ्यांना निर्जीवांना पण चैतन्यमय आहे ना, आहे म्हणजे ना. असं म्हटलेलं आहे की ह्याच्यामध्ये दगडामध्ये जे चैतन्य असतं ते सुप्तावस्थेमध्ये हो. असतं. वनस्पतीमध्ये ते स्वप्नावस्थेमध्ये, माणसामध्ये ते आणखी जागृत आणि ही सुपर जागृत अवस्था म्हणजे जे योगी लोक वगैरे ते आहेत, त्या अनुषंगाने. परमेश्वर कठोपनिषदामध्ये थोडं कव्हर झालं आपलं. हं, हं. किंबहुना अत्यंतिक विद्वान असलेल्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये सुद्धा
असं म्हटलं गेलेलं आहे की तो त्याचा मेंदू फक्त 20% वापरलेला असतो. भले तो 80, 90, 85 वर्षाचं आयुष्य असू द्या, सर्व गुणसंपन्न ज्ञानसंपन्न असू द्या, आम्हाला देवानं दिलेल्या मेंदूमधला भाग फक्त 20%च आमच्याकडनं वापरला जातो आयुष्यात. तर 2-4%च असतं. हां, त्यामुळे आपण कुठल्या लेवलला होता पण ती योगाची प्रक्रिया अशी आहे की ते तुम्हाला 100% तुमचा ब्रेन जो आहे तो युटिलाइज होऊ शकतो. म्हणजे योगाची साधना तेवढी पाहिजे. पण ते आयुष्याशी पण आहे ना, हां. म्हणजे इतकं आयुष्य तेवढं तसं जर म्हटलं तर ते 20% हा माइंड किंवा मनस ह्याचा भाग बनेल. हं. मनाला पार केलं, हां. परा गेलं तर 100%. म्हणजे शेवटी शून्यामध्येच 100% आहे. हो, जर वेदांताचा दृष्टिकोन घेतला बरोबर. की 100% हे आपल्याला शून्यामध्येच मिळणार आहे. शून्य झाल्यानंतरच 100% होतं. हां. शून्य, निशून्य, महाशून्य, मला वाटतं ते अमृतानुभवामध्ये आहे. आहे. या सगळे शब्द. तोच विचार पुढच्या रुचेमध्ये आहे, तो आपण मंगळवारी बघूया. हां. स्थिर. शेवटी स्थिरतेवर येणारच. शेवटी शून्य, सायलेन्स अँड एम्प्टीनेस. थांबूया इथे आज. वेदांताचा दृष्टिकोन ह्या रुचांचा आता आपण जो वाचला नाही या कोशांचा खूप वेगळा हां. त्यांनी घेतलेला आहे. हं. म्हणजे वेदांताच्या दृष्टिकोन मध्ये हे शरीर बदलतं आहे, मी बदलत नाही. हो, जो शरीर जड आहे, मी चेतना आहे. मी चेतना. तसंच प्राण बदलत आहे पण मी चेतना आहे असं ते घेत एक एक जातात. टेप मन बदलत आहे, जाणीव अजाणीव या सगळ्या गोष्टी खेळ चालतात पण मी चेतना आहे. सो वेदांताच्या दृष्टिकोनामध्ये मी ह्या प्रत्येक कोशापासून कसा वेगळा आहे ह्याचा दृष्टिकोन पण विवेक सुंदर आहे. चुडामणीमध्ये आचार्यांनी पण मी अजून वाचलो पंचकोशाचा फार विस्तारानं विचार केलेला आहे शंकराचार्यांचा. दूर झाडून. त्याच्यात तुम्ही आत्ता म्हणलात तसं आहे की माझं देह काय आहे, आत्मा काय आहे, मन काय आहे, प्राण काय आहे, आणि मी बुद्धी ह्या सगळ्यांपासून कसं वेगळा. अलिप्त आहे. तिथे शंकराचार्यांनी ती भूमिका दिलेली आहे. विवेक चुडामणी ते फार विस्तारानं ते आहेत. प्रत्येक कोशावरती जवळपास त्यांचे 5-6 श्लोक आहेत. इतकं ते सूक्ष्म करत गेलेत. आणि अरुंधती न्यायामध्ये त्यांनी अन्नमय कोशावर प्रचंड डिटेलिंग घेतले. अन्नमय कोशाचं सुंदर मजा येते. ओंकार म्हणूया. या अशा विषयांमध्ये आता आपण घुसलो ना, एक मला जाणवतं की हे बाकी साहित्य, ललित साहित्य, कादंबऱ्या, कथा अजिबात म्हणजे जीवच लागत नाही माझा त्याच्यामध्ये. फिक्शन तर सुटलंय कधीच. तुम्ही हे थोडंफार तरी वाचत म्हटलं नाही मन लागत तर काय